तुमची हाडं कमजोर होत आहेत का? आणि हाडं मजबूत ठेवण्यासाठी रोजच्या आहारामध्ये काय खाल्लं पाहिजे हे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. बघा, 30 वर्षानंतर हाडांची घनता म्हणजे बोन डेन्सिटी ही कमी होऊ लागते. आणि मग हाडांना स्ट्रॉंग ठेवण्यासाठी किंवा बोन डेन्सिटी जी आहे ती मेंटेन ठेवण्यासाठी तुम्हाला योग्य आहार आणि जीवनशैली ही खूप महत्त्वाची आहे. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की हाडं मजबूत ठेवण्यासाठी तुम्हाला एक्झॅक्टली काय केलं पाहिजे. सो तुम्हाला सुद्धा बोन्स आणि जॉईंट्सचे त्रास होत असतील तर हा व्हिडिओ संपूर्णपणे नक्की बघा. माझं नाव आहे डॉक्टर स्मिता भोईर पाटील. मी होलिस्टिक डॉक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट आहे आणि मी PHD क्लिनिक पुणेचे फाउंडर आहे. पहिला जो प्रश्न आहे ते म्हणजे हाडं कमजोर का होतात. खूप जणांना वाटतं फक्त कॅल्शियम जे आहे ते हाडांसाठी इम्पॉर्टंट आहे आणि कॅल्शियम कमी झालं की हाडं जे आहेत ती कमकुवत होतात किंवा कमजोर होतात. पण बघा, फक्त कॅल्शियमच हाडांसाठी इम्पॉर्टंट आहे असं नाही. हाडांसाठी बरीच पोषक घटकं आहेत ती इम्पॉर्टंट आहेत आणि त्यातलं कुठलंही पोषक घटक जर कमी झालं तर तुमची हाडं कमजोर होऊ शकतात. सो बघा, कॅल्शियम, कारण मॅक्सिमम कॅल्शियम हे बोन्स बनवण्यासाठी गरजेचं असतं. त्यामुळे डेफिनेटली कॅल्शियम कमी झालं की हाडं जी आहेत ती कमजोर होतात. त्यासोबतच व्हिटॅमिन D, त्यानंतर मॅग्नेशियम, फॉस्फरस, बोरॉन अशी बरीच पोषक घटकं आहेत जी हाडांसाठी महत्त्वाची आहेत आणि जेव्हा ही कमी होतात तेव्हा हाडं कमजोर व्हायला लागतात. बघा, जी मेजर न्यूट्रियंट्स आहेत ती म्हणजे कॅल्शियम, व्हिटॅमिन D, K2 आणि मॅग्नेशियम. आणि जे मायक्रो मिनरल्स आहेत ते म्हणजे फॉस्फरस किंवा बोरॉन ही सुद्धा हाडांसाठी महत्त्वाची आहेत, पण आपल्या आहारातून इझिली आपल्याला मिळून जातात. पण बऱ्याच वेळा कॅल्शियम, व्हिटॅमिन D, K2, मॅग्नेशियम ही जी मेजर पोषक घटकं आहेत ती मिळत नाहीत. म्हणूनच ह्या पोषक घटकांची जेव्हा कमतरता होते तेव्हा तुमची हाडं कमजोर होऊ शकतात. म्हणूनच फक्त कॅल्शियमकडे लक्ष देऊ नका, या बाकीच्या पोषक घटकांकडे सुद्धा लक्ष द्या. दुसरा जो प्रॉब्लेम आहे ते म्हणजे व्यायामाचा अभाव. खूप जणांना वाटतं की मला व्यायामाची काय गरज आहे. जेव्हा काही मसल बिल्ड करायचे असतील किंवा बॉडी बनवायची असेल तेव्हाच व्यायाम केला पाहिजे किंवा तेव्हाच जिममध्ये गेलं पाहिजे. पण असं नाही आहे. तुमच्या हाडांसाठी, तुमच्या मसलसाठी नियमितपणे व्यायाम करणं खूप गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही रेग्युलरली व्यायाम करता तेव्हा स्नायूंमध्ये आणि हाडांमध्ये स्ट्रेंथ येते आणि जो ऑस्टिओपोरोसिसचा त्रास आहे म्हणजे हाडं जी कमजोर होण्याचा त्रास आहे तो खूप कमी होतो किंवा तो तुम्ही डिले करू शकता. इनफॅक्ट जे लोक रेग्युलरली व्यायाम करतात, अगदी म्हातारपणामध्ये सुद्धा व्यायाम करतात, त्यांना हाडाचे किंवा जॉईंट्सचे त्रास कमी होतात. म्हणूनच रेग्युलर जो व्यायामाचा अभाव असेल तर तुमचे स्नायू आणि बोन्स जे आहेत ते कमकुवत होऊ शकतात. त्यानंतर तिसरं जे कारण आहे ते म्हणजे मेनोपॉज. बघा, बोन्सचा जो काही त्रास आहे, स्पेशली ऑस्टिओपोरोसिस किंवा बोन्स वीक होणं हा जास्त कॉमन आहे महिलांमध्ये. तर मेनोपॉज नंतर इस्ट्रोजन हॉर्मोन जो आहे तो महिलांमध्ये कमी होतो आणि इस्ट्रोजन जेव्हा कमी होतो तेव्हा शरीरामध्ये कॅल्शियम अब्झॉर्प्शन जे आहे ते कमी व्हायला लागतं. म्हणूनच मेनोपॉज नंतर महिलांना बोन्स आणि जॉईंट्सचे त्रास वाढून जातात. इनफॅक्ट तुम्ही बघत असाल जे काही नी रिप्लेसमेंट आहे किंवा हिप रिप्लेसमेंट आहे हे महिलांमध्ये खूप कॉमन आहे. त्याचं कारणच हे आहे की महिलांमध्ये जे हळूहळू कॅल्शियम बोन्समध्ये कमी व्हायला लागतं, स्पेशली मेनोपॉज नंतर. त्यानंतर पुढचं जे कारण आहे ते म्हणजे तुम्ही रेग्युलरली स्मोकिंग करत असाल, अल्कोहोलचं कन्झम्पशन करत असाल किंवा कॅफीन म्हणजे कॉफीचं खूप अतिप्रमाणात सेवन करत असाल तर ह्यामुळे सुद्धा हाडं कमजोर होऊ शकतात. कारण ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते शरीरामध्ये, स्पेशली हाडांमध्ये कॅल्शियम अब्झॉर्ब होऊ देत नाहीत आणि बऱ्याच वेळा जे एक्झिस्टिंग हाडांमधलं कॅल्शियम असतं ते सुद्धा ह्यामुळे कमी होऊ शकतं. म्हणूनच अशा हॅबिट्स जर असतील तरीसुद्धा तुम्हाला बोन्स आणि जॉईंट्सचा त्रास होऊ शकतो. सो मग आता हा त्रास कमी करण्यासाठी एक्झॅक्टली काय केलं पाहिजे. तर सर्वात प्रथम तुमचा आहार जो आहे तो तुम्हाला इम्प्रूव्ह केला पाहिजे. तर कॅल्शियम डेफिनेटली जे इम्पॉर्टंट आहे तर त्यासाठी ह्या काही गोष्टी तुम्ही नियमितपणे घेऊ शकता. सर्वात पहिलं जे आहे ते म्हणजे दूध आणि दुधाचे पदार्थ. खूप जणांना लॅक्टोज इंटॉलरन्सचा त्रास आहे, म्हणजे दूध जे आहे ते पचलं जात नाही. म्हणून तुम्ही दुधाचे पदार्थ घेऊ शकता, जसं दही, ताक, पनीर. ह्या गोष्टी जरी घेतल्या तरी त्यातून तुम्हाला कॅल्शियम मिळून जाईल. पण हे खूप अगदी रिच किंवा खूप चांगला सोर्स आहे असं नाही आहे, कारण खूप जणांना दुधाचे पदार्थ पचत नाहीत आणि इंडायजेशनचे त्रास असतात. म्हणूनच दुधातून बऱ्याच वेळा हवं तेवढं कॅल्शियम मिळत नाही. त्यानंतर दुसरे जे पदार्थ आहेत ते म्हणजे तीळ आहेत. त्यानंतर शेवगा, जे खूप चांगलं सोर्स आहे, स्पेशली शेवग्याची पानं. ह्यामध्ये कॅल्शियम आणि आयर्न दोन्हीही भरपूर असतात. म्हणून तुम्ही नियमितपणे शेवग्याची पानं, ज्याला मोरिंगा असं म्हणतात, ती घेऊ शकता.
त्यासोबतच दुसऱ्या पालेभाज्या आहेत ते म्हणजे मेथी, पालक ह्यामध्ये सुद्धा कॅल्शियम असतं. सो नियमितपणे ह्या भाज्या तुम्ही घ्या. त्यानंतर सुका मावा आहे जसा बदाम, अंजीर ह्यामध्ये सुद्धा कॅल्शियम असतं. सो ह्या गोष्टीसुद्धा तुम्ही नियमितपणे घेऊ शकता. सो हे झालं कॅल्शियमबद्दल. आता आपण विटॅमिन डीबद्दल बोलूया. बघा विटॅमिन डी जे आहे त्याचा जो प्रमुख सोर्स आहे ते म्हणजे सनलाईट म्हणजे सूर्यप्रकाश. सो जेव्हा जेव्हा पॉसिबल असेल तेव्हा तुम्ही सूर्यप्रकाशात बसा. सो आपल्याला जवळजवळ 20 मिनिटं सूर्यप्रकाशात बसणं गरजेचं आहे, जेणेकरून डेली रिक्वायरमेंट म्हणजे रोजची जी गरज आहे विटॅमिन डीची ती तुम्हाला मिळेल. सो विटॅमिन डी हे फॅटी फूडमध्ये सुद्धा असतं. म्हणजे रेग्युलरली तुम्ही एग्स घेऊ शकता, फिश घेऊ शकता, त्यानंतर तूप आहे, ह्या गोष्टी घेऊ शकता. आणि विटॅमिन डी अब्झॉर्ब होण्यासाठी सुद्धा तुम्हाला हेल्दी फॅट्सची गरज आहे. सो हेल्दी फॅट जर तुम्ही घेतले नाहीत तर विटॅमिन डी घेऊनही ते शरीरामध्ये अब्झॉर्ब होणार नाही. बघा ह्या सगळ्या गोष्टी नियमितपणे घेणं पॉसिबल नसतं. त्यामुळे मी रेकमेंड करते की तुम्ही विटॅमिन डीचे सप्लिमेंट्स घ्या. कारण विटॅमिन डीची कमतरता आजकाल सर्वांनाच आहे, कारण आपण एवढा वेळ सूर्यप्रकाशात जात नाहीत. त्यानंतर ह्यासोबतच विटॅमिन K2 घेणंसुद्धा गरजेचं आहे. सो विटॅमिन K2 सुद्धा पालेभाज्यांमध्ये अवेलेबल असतं. पण जेव्हा तुम्ही विटॅमिन डीचे सप्लिमेंट घेता तेव्हा ते विटॅमिन K2 सोबतच घ्या, जेणेकरून कॅल्शियम जे आहे ते व्यवस्थित बोन्समध्ये अब्झॉर्ब होईल. तुम्ही जर फक्त विटॅमिन डीचे सप्लिमेंट घेतले तर काय होईल माहिती आहे का, कॅल्शियम जे आहे ते म्हणजे अन्नातलं कॅल्शियम ते तुमच्या रक्तामध्ये जाईल, पण रक्तातलं कॅल्शियम बोन्समध्ये घेऊन जाण्याचं काम जे आहे ते विटॅमिन K2 करत असतं. म्हणूनच विटॅमिन डी सोबत विटॅमिन K2 सुद्धा घ्या. पुढचं जे आहे ते म्हणजे मॅग्नेशियम. सो मॅग्नेशियम हे सुद्धा हिरव्या पालेभाज्यांमध्ये असतं, स्पेशली पालकमध्ये भरपूर असतं. त्यासोबतच नट सीड्स ह्यामध्ये असतं, डार्क चॉकलेट आहे ह्यामध्ये असतं. पण मॅग्नेशियमची गरज जी आहे आपल्या बॉडीसाठी ती खूप जास्त आहे. म्हणजे 350 ते 400 मिलीग्रॅम मॅग्नेशियम आपल्याला दररोज हवं असतं. सो एवढं आहारातून मिळणं पॉसिबल नाही. म्हणूनच मी रेकमेंड करते तुम्ही मॅग्नेशियमचे सुद्धा सप्लिमेंट घेऊ शकता जर तुमचे बोन्स किंवा जॉईंट्स वीक होत असतील तर. सो हे सगळं झालं सप्लिमेंटबद्दल. आता ह्यासोबतच तुम्हाला दुसऱ्या काही गोष्टीसुद्धा रेग्युलरली फॉलो करायच्या आहेत. ते म्हणजे तुम्हाला नियमितपणे व्यायाम केला पाहिजे. सो दररोज तुम्ही 30 मिनिटं चालू शकता. आणि जर तुम्हाला जॉईंट्समध्ये जास्त पेन नसेल तर तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइज करा. सो बघा छोटे छोटे वेट्स असतात ते वापरून तुम्ही एक्सरसाइज करू शकता, किंवा इवन बॉडीचं वेट वापरून सुद्धा तुम्ही एक्सरसाइज करू शकता. ह्यामुळे सुद्धा बोन्स, जॉईंट्स आणि मसल्स जे आहेत त्यामध्ये ताकद येते, म्हणजे त्यामध्ये एक स्ट्रेंथ निर्माण होते. सो जे वेट बेअरिंग जॉईंट्स असतात त्यांची जर व्यवस्थित एक्सरसाइज झाली तर तुम्हाला जे नी रिप्लेसमेंट आहे किंवा हिप रिप्लेसमेंट आहे हे करण्याची गरज नाही लागत. सो नियमितपणे व्यायाम करणं खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला हाडांची हेल्थ व्यवस्थित ठेवायची असेल तर. त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे तुम्ही काहीतरी स्ट्रेचिंग एक्सरसाइजेससुद्धा करू शकता, जसं की योगा आहे. सो योगाने सुद्धा बॉडीची स्ट्रेंथ वाढते. सो नियमितपणे ह्या कुठल्या ना कुठल्या एक्सरसाइज तुम्ही जरूर करा. यासोबतच काय टाळलं पाहिजे, सर्वात प्रथम दिवसभर बसून राहणं. खूप जणांचं सिटिंग वर्क असतं, अगदी ते तासनतास एकाच जागी बसतात. पण ह्यामुळे हाडं आणि मसल्स हे दोन्हीही खूप कमजोर होतात. आणि जे लोक तासनतास एकाच जागी बसतात त्यांना जॉईंट्स किंवा बोन रिलेटेड आजार होण्याचे चान्सेस वाढून जातात. म्हणूनच एका जागी जास्त वेळ बसू नका. त्यानंतर ज्या काही हॅबिट्स आहेत, स्मोकिंग, अल्कोहॉल किंवा जास्त प्रमाणात कॉफी पिणं हे तुम्ही कमी करा, कारण ह्या सवयी कुठे ना कुठे तुमच्या हाडातलं कॅल्शियम कमी करत आहेत. त्यासोबतच प्रोसेस फूड्स, बाहेरचं फूड, जंक फूड हे जर तुम्ही खूप जास्त घेत असाल किंवा सॉफ्ट ड्रिंक्स आहे हे तुम्ही नियमितपणे घेत असाल तर ह्यामुळे सुद्धा हाडातलं कॅल्शियम कमी होतं आणि तुमचे बोन्स जे आहेत ते कमजोर होतात. सो ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही पाळाल तेव्हाच तुमच्या बोन्सची किंवा जॉईंट्सची हेल्थ आहे ती व्यवस्थित राहील. तुम्हाला जे काही सप्लिमेंट्स मी सांगितले जसं विटॅमिन D3, K2, मॅग्नेशियम किंवा जॉईंट्सच्या हेल्थसाठी कॉड लिव्हर ऑइल, हे सगळे जे सप्लिमेंट्स आहेत ते तुम्ही आमच्या पीच ट्री प्रॉडक्टच्या वेबसाईटवरून घेऊ शकता. त्याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये मी ॲड करणार आहे. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स, फॅमिली मेंबर्ससोबत नक्की शेअर करा. आणि असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज फ्युचरमध्ये सुद्धा पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. सो हेल्दी खा, हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय.